हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. काल आपण 6व्या अध्यायातील 95 नंबरच्या ओवीचं चिंतन आपण बघितलं होतं. 94 आणि 95 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता आणि 6व्या अध्यायातील 9व्या श्लोकावरचा आपण विचार करतो. सुहृद मित्रार्य उदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. या योगारूढ पुरुषाची बुद्धी ही सम झालेली असते, हे त्याच्या स्वभावातलं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यासाठी सुहृद मित्र किंवा उदासीन मध्यस्थ द्वेषबंधू किंवा साधू किंवा पापी यांच्याविषयी त्याच्या मनामध्ये भेदभाव नसतो, समान बुद्धी ठेवणारा असतो. असा योगी हा सर्वापेक्षा श्रेष्ठ असतो असं माऊली बोलतात. काल आपण बघितलं होतं की तेत सुहृदाने मित्रो शत्रू का उदासाने मित्रू हा भावभेदू विचित्र कल्पू गायचा, तया बंधू कोण काह्याचा देशिया कवन तयाचा मीची विश्वायचा जयाचा बोध झाला. आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजीची गेला. अशी एक ओवी आपण कालच्या चिंतनामध्ये 12व्या अध्यायातली बघितलेली होती. किंवा अद्वेष्टा सर्वभूताना मैत्री करुणाय एवचो हा श्लोक जो सांगतो 12व्या अध्यायातील, हा योगारूढ पुरुषाचं आणि ज्ञानी पुरुषाचं ज्ञानी भक्ताचं वर्णन करणार आहे. आणि त्याच्या दृष्टीमध्ये होणारा जो बदल आहे तो बदल ही पुढच्या ओव्यामधून सांगितलेला आहे. मग तयाची दृष्टी आदोत्तम असे किरीटी, काय परिसाची या कसवटी वानिया की जे. आता परिसाचा दृष्टांत देऊन माऊली वर्णन करतात. परिसाच्या पुढे कुठल्याही प्रकारचं लोखंड जरी आणलं तर ते भेदभाव करत नाही. हे कमी दर्जाचं लोखंड आहे किंवा हे जरा उच्च दर्जाचं लोखंड आहे असा विचार परिसाच्या बाबतीमध्ये नसतो. तसं त्यांची दृष्टी झालेली असते. त्यामुळे त्याच्या दृष्टीने हा उत्तम आहे किंवा हा अधम आहे असा भेदभाव कसा असेल. असे किरीटी परिसाच्या कसवटीवर घासल्यानंतर सोन्याचं चांगलं वाईट प्रकार करता येतील का. एका परिसाला जर समजा ते लोखंड लावून सोनं झालं तर ते बाजूला घेऊन हे महागाचं सोनं, हे कमी दर्जाचं सोनं, हे शुद्ध सोनं, हे हिनकस सोनं असं परिसाच्या संदर्भात परिसाचा सहवास प्राप्त झाल्यानंतर होत नाही. मात्र आणि एकदा परिसाचा त्याला संघर्ष झाला, घर्षण झालं किंवा परिसाशी त्याचा संबंध आला की ते त्यातला हिनकसपणा आणि उच्चतमपणा असा भेदभावच ते शिल्लक ठेवत नाही. त्या दृष्टीनं अधम आणि उत्तम असा भेद त्यांच्यामध्ये नसतो. कारण परिसाच्या कसोटीवर घासलेले सोनं जे आहे ते चांगलं वाईट होईल का असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ते चांगलं वाईट होणार नाही असंच माऊलीला सांगायचं आहे. त्यामुळं हा पुरुष जो आहे त्याची दृष्टी असं चांगलं वाईट पाहत नाही. हे उत्तम आहे, हे अधम आहेत, हे माझे शत्रू आहेत, हे माझे द्वेष करणारे आहेत, हे माझे फार जवळचे नातलग आहेत अशी दृष्टी त्याची गेलेली असते. आणि त्याऐवजी समानता त्या दृष्टीमध्ये प्राप्त झालेली असते. आणखीन एक दृष्टांत बघा, ते जैशी निर्वाण सुवर्णची करी. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे त्याची कसवटी जी आहे ती हिनकस सोन्याला सुद्धा शुद्ध करते. सुवर्णची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी. अशी त्यांची बुद्धी चराचरामध्ये काय झालेली असते. होय साम्याची उजरी निरंतर. अशी साम्यानं अखंड
प्रकाशमान झालेली असते. साम्याची उजरी, उजरी म्हणजे उजाडलेलं असतं, अशी साम्य दशा त्याच्या दृष्टीला प्राप्त झालेली असते की हे अगम आहे, हे उत्तम आहे. असं तो सोन्याच्या बाबतीत परीस तसा जमत किंवा परिसाचा जेव्हा स्पर्श होतो त्यामुळे सोन्यामध्ये अधोत्तम भाव राहत नाहीत. तसं याला ब्रह्मभाव, एकदा ब्रह्मदृष्टी प्राप्त झाली, ब्रह्मदृष्टी ही परिसासारखी असते. परीस जसा त्याच्यापासून त्याच्या सहवासात येणाऱ्या सगळ्या त्या लोखंडाला अगदी उत्तमच सोनं करतो, कमी जास्त असा हिणकसपणा तो दाखवत नाही, किंवा ते होणारच सोनं हे कमी दर्जाचं चांगल्या दर्जाचं असं होत नाही. म्हणून ब्रह्मदृष्टी हाच परीस आहे. आणि त्या ब्रह्मदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे असा जो आहे त्याची बुद्धी जी आहे ती साम्य दशेला पोचलेली असते आणि तीही निरंतर असते. अखंड प्रकाशमान झालेली त्यांची बुद्धी असते. चराचरामधल्या सगळ्या गोष्टीकडे ब्रह्मदृष्टीने ते पाहतात आणि परिजची कसवटी हिणकस सोन्यालाही जसे शुद्ध कशी करते तसं हे ज्यांच्या दृष्टीला ह्यांची दृष्टी ज्यांच्यावर पडेल त्यांना सुद्धा ब्रह्मभाव निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये येत असते. जीवनमुक्त पुरुषांची ही फार मोठी अगाध अशी सामर्थ्य आहे बरं काय, की त्यामुळं त्यांच्यात एक प्रकारचे त्यांच्या नजरेला जरी आपण आलो तर त्यांच्या नजरेमुळे सुद्धा आपल्यामध्ये एखादी सात्विक वृत्ती जागी होऊ शकते. माऊलींनी सोन्याचा परिसाचा दृष्टांत त्यासाठी दिलेला आहे आणि म्हणून म्हणतात ते हे कुठलं उत्तम आहे, हे अधम कुठलं आहे याचा विचार त्याच्यापुढे नसतो. 12व्या अध्यायामध्ये या सुंदर ओव्या त्यामध्ये टाकलेले आहेत बरं काय. उत्तमाते धरिजे का अधमाते आविरिजे, हे काहीच नेनिजे वसुधा जेवी. वसुधा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी असं कधी करत नाही की उत्तम आहेत त्यांना धारण करायचं, अधम आहेत त्यांचा अवहेर करायचा, ह्याबद्दल पृथ्वी कधीही लक्ष देत नाही. हे पृथ्वीचं उदाहरण त्यात पुरुषांना लागू पडतं. किंवा आणखीन एक फार सुंदर दृष्टांत 12व्या अध्यायामध्ये बघायला मिळतो. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू, ऐशे नेनेची काय करू तोये जैसे. परत पाण्याचा एक दृष्टांत दिला, वरती दिला हा पृथ्वीचा दृष्टांत दिला आणखीन. आणि दुसऱ्या ओवीमध्ये 12व्या अध्यायामध्ये या 2 ओव्या आल्यात पाठोपाठ. त्यामध्ये ते बोलतात गायीची तृषा हरू, पाणी काय करत नाही तर पाणी समानतेनं कसं वागतं तर गायीची तहान भागवावी का व्याघ्रा विष होनी मारू. वाघ हा भक्षक असतो, नरभक्षक असतो, म्हणून त्याला मारायचं, त्याच्यासाठी विष व्हायचं. आणि गाय आली तर गायीला फक्त पाणी आणि व्याघ्राला म्हणजे वाघाला मात्र विष व्हायचं. असं पाणी करते का, अशी भेददृष्टी पाण्याकडे असते का, नाही. तसं जशी पृथ्वीकडे उत्तमाते धरिजे अधमाते आविरिजे काहीच नेनिजे वसुधा जेवी, तसं गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होनी मारू, हे नेनीची का काय करू, हे ऐशे नेनीची का करू तोये जैसे. असं करत नाही पाणी. तशी त्याची सगळंच ते त्यांचं शरीर जे आहे ते परब्रह्माला प्राप्त झालेलं असतं. त्यामुळं जसं सोनं त्या हिणकस असणाऱ्या एखाद्या लोखंडाला सुद्धा जेव्हा परिसाचा स्पर्श होतो तेव्हा थोडा भाग त्याचा सोन्याचा होतो आणि थोडा भाग आहे तसा राहतोय, असं होत नाही. तर तो अखंड प्रकाश शब्द वापरलेला आहे. होय साम्याची उजरी निरंतर. त्याची बुद्धी अशी चराचरामध्ये वास करत असते की जसं शुद्ध सोनं या परिसाच्या द्वारे परीस जसा हिणकस सोन्याला सुद्धा शुद्धच करून टाकतो, तशी याची दृष्टी जी आहे ती चराचरामध्ये अखंड प्रकाशमान झालेली असते. आणि त्यामुळं तुकोबा सुद्धा एका अभंगामध्ये वर्णन करतात, प्रसिद्ध अभंग आहे. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. परिसासाठी कुठलं हीन अंग नसते. नाही ह्या अंगाला तेवढं मी सोनं करणार आहे, तिकडलं अंग जरा घाणेरडं आहे त्याला मी सोनं करणार नाही, असा परीस कधी म्हणत नाही. अशी दृष्टी त्या योगारूढ पुरुषाची झालेली असते. विचार करणारा का एक अभंग तुकोबांचा आहे, आपल्याला सर्वांना तो पाठात तर असावा. चंदनाचे हात पाय ही चंदन. तुकोबांनी चंदनाचा दृष्टांत दिला आणि त्याचा हात पाय हे चंदनाचेच असतात. त्यामुळे कुठलाही त्याचा खोड घ्या, मूळ घ्या, पानं घ्या, देठ घ्या, बुंधा घ्या, कुठलाही खोडला तर वासच देतो. तसं या संतांचं योगारूढ पुरुषाचं आहे, तसं परिसाचं आहे.
परीस योगारूढ पुरुष इथं चंदनाची उपमा दिलेली आहे. दीपानाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. त्याच अभंगामध्ये तुकोबा काय बोलतात बघा, सर्व अंग साखरेचं जे असतं ते गोडच असतं. एक बाजू गोड आहे साखरेची आणि एका बाजूचे काय वेगळे आहे असं नसतं. तर सगळ्या बाजूनं किंवा दीपा नाही पाठी पोटी अंधकार, पाठी किंवा पोटी दोन्ही ठिकाणी दीप जो लावलेला असतो त्याला अंधकार नसतो, सगळीकडं उजेड असतो. त्यामुळे हिंचकच सोन्यालाही परिशुद्ध करतो. तसे त्याला सृष्टीत काय झालेलं असतं, एकमेव शुद्ध असतं, परब्रह्मच दिसत असतं. कारण त्याची दृष्टी साम्यानं काय झालेली असते, उजरी प्रकाशमय झालेली असते. आणि एकदा का त्यात सोनं झालं की त्यात कमी आणि उच्च दर्जा भेदच राहत नाही. जेव्हा एखादं परीस त्या लोखंडाचं सोनं करतो किंवा हिणकसं असलेल्या सोन्याला जसं शुद्ध करतो त्यावेळी त्याची शुद्धता परत कमी होत नाही. एकदा झालं की सोनं झालं, तसं एकदा सोनं झालं की त्यात कमी किंवा उच्च दर्जा असा भेद राहत नाही. त्यामुळे समदर्शित्व हे येण्यासाठी बुद्धीनं साम्यानं प्रकाशमान व्हावं लागतं. आणि समबुद्धी येण्यासाठी आपणही आपली दोषदृष्टी घालवावी लागते. आपण आपल्याला तुलना करतो आणि तुलना केल्यामुळे एक प्रकारचा वाणीमध्ये आणि विचारामध्ये दोष येत असतो. हे कमी, हे उत्तम, हे अधम असा भेद आमच्यासारख्यांच्या विचारामध्ये असू शकतो. पण योगारूढ पुरुष जे झालेले आहेत त्यांना हा भेद नष्ट झालेला असतो. त्यामुळं आपण बरेच वेळा दुसऱ्याचे दोष काढण्यामध्ये आणि दुसऱ्यांना बदनाम करण्यामध्ये फार पटाईत असतो, फार पटाईत. संत म्हणतात आपल्याला दुसऱ्याला बदनाम करण्यामध्ये जितका आनंद मिळतो तेवढी स्वतःची प्रगती होताना सुद्धा होत नाही. आपली प्रगती झाली की आनंद व्हायला पाहिजे ना, त्याच्यापेक्षा शतपट आनंद दुसऱ्याला बदनामी करण्यामध्ये त्याला येत असतो. ही दृष्टी आपली बदलावी लागेल. जरी साम्यदशाला आपण नाही पोचलो तरी किमान तो जीव आपल्यासारखाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये किती दोष पाहावेत. मग दोष पाहायसाठी कुठं जावं, संत सांगतात आपल्याकडे पाहावे. आणि गुण पाहायचे असतील तर दुसऱ्याकडे पाहावं. दुसऱ्याकडे पाहून गुण ग्राह्य घ्यावेत, गुण ग्रहण करावेत. आणि स्वतःकडे पाहून स्वतःचे दोष पाहून ते घालवण्याचे प्रयत्न करावेत. याला अशी ही त्याशिवाय साम्यताला आपण येत नाही. म्हणून समबुद्धी येण्यासाठी आपण दुसऱ्याचं वकील व्हावं शास्त्र म्हणते आणि स्वतःचं न्यायाधीश व्हावं लागतं. काय वाक्य आहे बघा, आपण जर आपल्यातली दोषबुद्धी जर घालवायची असेल तर आपण दुसऱ्याचं वकील व्हावं आणि स्वतःचा न्यायाधीश व्हावा. न्यायाधीश काय करतो तर आहे तसं बरोबर जो न्याय ठरलेला आहे शास्त्राप्रमाणे तो देत असतो. समोर कोणीही असलं तर त्याच्या न्यायाबद्दल, चांगल्या न्यायाधीशाबद्दल आपलं बोलणं चाललेलं आहे. जो पक्षपाती नसतो तो न्यायाधीश. तो न्यायाधीश मात्र न्याय देताना निपक्षपातीपणानं न्याय देतो. तसं आपणही स्वतःच्या दोषाकडं पाहून आपणही आपला न्याय घेतला पाहिजे. म्हणजे आपण जर चुकलो असेल खरंच तर आपण स्वतःला शिक्षा करून घेतली पाहिजे. न्यायाधीश करतो का तर न्यायाधीश समत्व बुद्धीनं करत असतो. दुसरी गोष्ट बघा, दुसऱ्याचं वकील व्हावं. आपला न्यायाधीश आपण कसं व्हावं म्हणतो तसं दुसऱ्याचं वकील व्हावं. दुसऱ्याचं वकील म्हणजे वकील काय करत असतात, एखादा आरोपी जरी आरोप असेल तरी सुद्धा तो आरोप किती खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी वकील जसा प्रयत्न करत असतो तसं आपण दुसऱ्यातले दोष पाहून ते दोष नाहीतच असं जगाला सांगावं. ते दोष दिसतात पण असले तर ते नाहीत म्हणजे दुसऱ्याचं वकील व्हावं. दुसऱ्याचं वकीलपत्र घ्यावं म्हणजे दुसऱ्याला एखाद्या दोषातून वाचवावं. कारण शिक्षा देण्याएवढे आपण मोठे नसतो. फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं काय. कारण शिक्षा देण्याची एक सिस्टीम वेगळी आहे. आपल्या नीतिमत्तेमध्ये, आपल्या सगळ्या विश्वामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक पद्धती आहे, सिस्टीम आहे की जी सिस्टम बरोबर त्याला आहे तशा शिक्षा मिळत असतात. आपण देणारे कोण, पण शिक्षा देताना आनंद बाळगणारी माणसं जे आहेत ते दुसऱ्याला माफी करण्याला काय पात्र होतील सांगा बघू. म्हणून सतत शास्त्र सांगतं शिक्षा देण्यापेक्षा माफी करणारा फार मोठा असतो. संत नेहमी संतांना कळवळा. संत पदवीला योगारूढ पुरुष जे असतात ते योगारूढ पुरुष जे आहेत ते सतत कळवळ्यानं इतर जीवाकडे पाहतात. अगदी कितीही तो जीव कमी दर्जाचा असला तरी, उदाहरण सांगतात ना कुठल्या संतांचं सांगतात
की विंचू पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्याचे प्रयत्न करणारे संत. पण तो विंचू चावला, पण चावत असताना सुद्धा त्यांनी विचार केला, चावणं हा त्याचा गुणधर्म आहे आणि वाचवणं हा माझा गुणधर्म आहे. त्यामुळं मी शिक्षा करायला मी नाही, माझ्याकडं ते अधिकार नसतात, पण मी आज शिक्षा करतोच. अमक्याचं चूक झालेली आहे, त्याला मी शिक्षा देणार आहे. आता ही शिक्षा आपण द्यायला आपला अधिकार नसतो, तरीसुद्धा आपण, कारण का अधिकार नसतो कुठल्या जीवाला? कारण सगळेच दोषी आहेत म्हणून. सगळेच दोषी असतात. आणि हा विचार जर आपण करायला लागलो तर समबुद्धी येण्यासाठी ही योगारूढ पुरुषाची, राहू दे समबुद्धी, फार कठीण गोष्ट आहे ती. एखाद्या पाप्याकडं आणि एखाद्या संतांकडं बघताना समानतेनं बघणं एवढी सोपी गोष्ट नाही बरं काय. आपण विचार करायला लागलो आणि जर एकदा अंगीकार किंवा त्याचा जरा अनुकरण करायचं म्हटलं तर बघावं, एक उदाहरण करून बघावं, आपलं शक्य होत नाही. आपण जरा तरी घासून आपल्याला जातं की हा माणूस कमी दर्जाचा आहे, हा उच्च दर्जाचा आहे. ही समानता दृष्टीत कधीच आणता येत नाही. म्हणून दया करणे जे पुत्राशी तेच दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, हे संतांचं महत्त्व किती सांगू, तुकाराम महाराज म्हणतात. आयशे आहे कळवळ्याची जाती म्हणतात. यांना कळवळा येतो आणि त्यामुळं ती कोण असतील त्यांच्यापुढं त्यांची समदृष्टी असते. तुकाराम महाराजांचा फार सुंदर अभंग आहे, गंमतशीर आहे. नाही विचारित मेघ हगनधारी शेत. काय तुकाराम महाराज बोलतात बघा. मेघ जो असतो ना, ढगाचा वर्षाव होत असतो, पाऊस पडत असतो, तो पाऊस खाली पडताना असा म्हणत नाही मी शेतात पडायला लागलोय की हगनदारीमध्ये पडायला लागलोय. असा विचार कधी पाऊस कळत नाही. काय वर्णन केले बघा, साम्य दृष्टी प्राप्त झालेल्या पुरुषाचं तुकाराम महाराज वर्णन करतात. नाही विचारित मेघ हगनदारी की शेत. हगनदारी आहे की शेत आहे ह्याची विचारपूस करत नाही. सर्वांना समान वर्षाव करत असतो. तो विचारही करत नाही की या गावामध्ये काही दुष्ट पुरुष राहतात आणि या गावामध्ये काही सज्जन माणसं राहतात, म्हणून सज्जनांच्याच वर्षाव करावा आणि दृष्टाला काहीतरी हे करावं, असं त्यांच्यामध्ये आपण मगाशी म्हणलं ना, का गायीची तृषा हरू काय व्याघ्रा विष होनी मारू, हे नेणीची काय करू तू ये जैसे. पाणी जसं तसं समानता ठेवतं तसं यांच्याकडं असतं. म्हणून ही समान दृष्टी जी आहे, म्हणून माऊली म्हणतात जैशी निर्वाण सुवर्णची करी तैशी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर. म्हणून आपण बघताना दयेच्या भावनेनं इतरांच्याकडं बघावं. इतरांना नेहमी आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून पाहू नये. आपण उलट आरोपीच्या पिंजऱ्यात राहावं आणि दुसऱ्याला मुक्त झालेल्याचा अनुभव पाहावा. म्हणजे काय होईल, ही दया जी आहे ना, ही दया जशी संतांच्याकडं आहे ती संतांची दया थोडी तरी आपल्याकडं हळूहळू यायला लागेल. ही दया असणं फार गरजेचं आहे. आणखीन एक पुढे दृष्टांत बघा. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. भांगार शब्दाचा अर्थ आहे सोनं. विसुरे म्हणजे हा विश्वाचा पसारा जो आहे, विश्व अलंकाराचा पसारा जरी आहाती अनाने आकारे, भिन्न भिन्न आकाराचे सगळे जे असणारा जो पसारा आहे, हे विश्वरूपी अलंकाराचे समुदाय जरी भिन्न भिन्न आकाराचे आहेत तरी ते एकाच परब्रह्मरूपी भांगार म्हणजे सोन्यानं घडवलेले आहेत. परब्रह्मरूपी सोनं. आता सोन्याला दृष्टांत देताना परब्रह्माचा दिलेला आहे आणि विश्वाला अलंकार म्हटलेला आहे. आणि विश्वातले अलंकार म्हणजे अनंत जीवसृष्टी जी आहे ती अगदी सगळ्या युनिटली, ज्या 4 युनी ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये 4 पायाचे प्राणी, 2 पायाचे प्राणी, 3 पायाचे काय असतील ते 10 पायाचे, आणखीन काय असतील ते झाडं, नद्या, वेली, सगळं चर आणि अचर, ही जी सृष्टी आहे याला अलंकार म्हटलेला आहे. माऊली शब्द काय वापरतात, विश्वरूपी अलंकार. आणि विश्वरूपी अलंकाराचे समुदाय याचा अर्थ असा होतो की विश्वामध्ये नटून आणि अलंकार घालून बसलेले. आता अलंकार कसले, हे सगळ्या सृष्टीची सगळे जे आकार आहेत हे आकार कुठल्या प्रकारचे आहेत, आनानी, आहाती आनाने आकार आहे. आनाने म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे आहे. एकच आकार एकसारखा नाही, एकच व्यक्ती एकसारखी दिसत नाही. सगळ्या प्राण्यांचं सोडून देऊया आपण. आता एकच झाड दुसऱ्या झाडासारखं नसतं,
एका झाडाच्या फळांचा आकार तो दुसऱ्या झाडाच्या फळांच्या आकारासारखा नसतो. दोन्ही आंब्याची झाडं जवळजवळ असली तर त्यांच्या आंब्याच्या त्या गुणधर्मामध्ये भेद बघायला आपल्याला मिळतात. एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलं भिन्न भिन्न प्रवृत्तीची जन्माला आलेली आपण पाहतो, भिन्न भिन्न प्रारब्ध घेऊन आलेली आपण पाहतो, भिन्न भिन्न त्यांची दिसणं ज्या ॲपरन्स जो आहे तो ॲपरन्ससुद्धा वेगवेगळा आहे. दिसताना ती एकसारखी दिसत नाहीत, अगदी वेगळे आहेत. विचार केला तर आपण सुद्धा तसं आहे. आपण भले नवरा बायको आहोत, बहीण भाऊ आहोत, एकाच आईच्या पोटी जन्माला आलो. मग आपल्याला एकच आधार कार्ड दिलं असतं सगळ्या कुटुंबाला, कारण सगळ्यांचे ठसे एकसारखे, डोळ्यांच्या बावल्या सगळ्यांच्या एकसारख्या असत्यातच. पण आहेत काय? नाही. म्हणूनच कॅम्प्युटरला जेव्हा आपल्याला चेक केलं जातं, बघितलं जातं की ज्यावेळी आपल्याला आधार कार्डबद्दल, त्यावेळी आधार कार्डामध्ये असणारं जे बाहुली आहे ती बाहुली जुळते का ही त्या नंबरावर पाहिली जाते. आपल्या हाताचे ठसे जगातल्या कुठल्याच व्यक्तीच्या ठशाशी जुळत नाहीत. म्हणून सहीपेक्षा अंगठा श्रेष्ठ का म्हणतात? कुठंतरी सही करण्याऐवजी अंगठ्याला महत्त्व प्राप्त जास्त आहे, कारण अंगठा कधीच बदलता येत नाही. तो माणूस गेला तर तसल्या अंगठ्याचा माणूस परत जन्माला येत नाही. काय अनाने आकार सांगितल्यात बघा देवानं. भगवंताचं हे विश्व अलंकार जे आहेत ते विविध आकाराचे आहेत, विविध पैलूचे आहेत, विविध स्वभावाचे आहेत, विविध बुद्धीचे आहेत. बुद्धीसुद्धा कोणाची समान नाही, दिसायला कोण समान नाही, आवाज कोणाचा समान नाही, काही विचार केला तर बघा डोळे समान नाहीत, वेगवेगळे, प्रत्येकाची वेगवेगळी. एवढं कसं सांभाळता आलं असेल हे विश्व अलंकार निर्माण करणाऱ्या या सोनाराला. कोण सोनार आहे? परब्रह्म. शब्द काय वापरला आहे? घडले एकाची भांगारे परब्रह्म. एकाच सोन्यापासून, या भगवंत नावाच्या सोन्यापासून, ईश्वर नावाच्या सोन्यापासून ही सगळी वेगवेगळ्या आकाराची सृष्टी निर्माण झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सृष्टीतले जे जीव आहेत ते अलंकार म्हणलेले आहेत. हे अलंकार निर्माण करण्यासाठी ही सृष्टीतले हा विश्वनियंता जो आहे त्यानं कुठलं टाकसाळ वापरलं होतं कुणाला माहिती, पण प्रत्येकातेमध्ये भिन्न भिन्नता मात्र आहे. ते एकाच ब्रह्मरूपी सोन्यानं घडवलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे हे विश्वालंकाराचे विसुरे. केवढा मोठा पसार आहे, विविध नामरूपानं भरलेला असला तर त्यातलं चैतन्य मात्र एकच आहे. किती गंमतशीर गोष्ट कशी भरून राहिलेली आहे बघा. सगळ्यातलं चैतन्य मात्र एक आहे. किती वेगवेगळ्या प्रकारच्या लाटा जरी दिसत असल्या तर त्या लाटेमध्ये असलेलं पाणी जे आहे ते पाणी मात्र एकच आहे. पाण्यात अजिबात बदल नाही. कुठलीही लाट कमी असेल, मोठी असेल, छोटी असतील, तरंग असतील, तर ही लाट जर आपण समुद्राची बघायला लागलो तर समुद्राचे तरंग हे त्याच्यापेक्षा पाण्यापासून वेगळे नसतात असा विचार आहे. त्यामुळे प्रत्येक नामरूपाचा भेद सगळीकडे आपल्याला बघायला मिळेल, पण त्यातलं असणारं चैतन्य जे आहे ते चैतन्य मात्र एकच आहे. बघताना आपण बघायला पाहिजे तसं मात्र बघायची दृष्टी आपल्याला या योगारूढ पुरुषासारखी प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून म्हणतात जग म्हणजे हे ब्रह्माचं उघडं नागडं रूप आहे. किती गंमतशीर वाक्य आहे बघा. जग हे जे आहे ना हे उघडं रूप आहे ब्रह्माचं. कपडे घातलेले नाहीत त्यानं. आता कपडे घातलेले आहेत, आमचे कपडे बघतो आपण, पण हे जर विचार केला तर सगळं विहिरी, नद्या, नाले, समुद्र, झाडी, वेली, टेकड्या कशा उघड्या आहेत बघा. आणि आपलं दर्शन आपल्याला वेगळ्या उच्च विचारानं देत आहेत. विचार केला तर लक्षात येईल. त्यामुळं मुक्ताबाईंचं एक अभंग आहे ना, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणजे जगामधलं ब्रह्म जे आहे ते उघडं दिसतं. कुणाच्या दृष्टीनं दिसतं ते ब्रह्मच आहे, पण दृष्टीला कुणासारखं येतं? विश्वासारखं. जग म्हणून दिसतं आहे मात्र ब्रह्म. म्हणून एक सूत नाना कपडे धोतर आणि लुगडे. एक सूत नाना कपडे धोतर आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाईंचा अभंग कसा आहे बघा. धोतर असतील, लुगडे असतील, नाना प्रकारचे कपडे असतील, पण एकच सूत मात्र त्यातलं चैतन्य जे आहे ते एकच आहे. एकच सोने नाना लेणे, बाळी आणि बुगडे. बाळी म्हणजे कानात काय काय घालतात त्या काहीतरी असतात ना. बुगडी, ही बुगडी एक अलंकार आहे, बाळी एक अलंकार आहे, पण एकच सोने नाना लेणे. वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात. बाळी असेल, बुगडी असेल, आणखीन काय करत असतील, तर हे सगळं वेगवेगळं आहे. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा,
खरे आणि रोकडे. कोण खरं आणि रोकड आहे? ते परब्रह्म जे आहे ते खरं आहे. त्यातलं खरं जे आहे तो सार जे आहे त्रिगुण असार आहे. म्हणजे लुगडे धोतर हे असार आहे आणि सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण असार निर्गुण हे सार. त्यातला सारभूत जे आहे ते निर्गुण आहे आणि ते निर्गुण दिसून येत नाही. सूत दिसत नाही आपल्याला, लुगडं दिसतं. हा फार महत्वाची गोष्ट. अलंकार दिसत नाही. आपण म्हणतो काय चिता घालून आलाय, काय काय बांगड्या घातल्यात वाटतं, असं कोण म्हणत नाही. हातात सोनं घातलंय वाटतं, गळ्यात सोनं घातलंय वाटतंय, असं म्हणत नाहीत कोण. पण घातलेलं असते काय? सोनंच. बांगड्या घातलेल्या नसत्या. बांगड्या हे त्याचं नाव आहे, खरं आहे सोनं. नाव बाजूला काढलं की राहतं शिल्लक ते खास सारभूत आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे खरे आणि रोकडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. चांगदेव महाराजांना उपदेश करताना ही 14 वर्षाची मुक्ताबाई 1400 वर्षाच्या या वयोवृद्ध तपोवृद्ध माणसाला, ज्ञानी तोही ज्ञानी आहे, त्यालाही आत्मज्ञान झालेलं होतं म्हणे, फक्त ब्रह्मज्ञान नव्हतं. ब्रह्मज्ञान म्हणजे जसं माझा आत्मा आतमध्ये अमर आहे, अज आहे, तसा जगातलं ब्रह्म जे आहे ते ब्रह्मसुद्धा माझ्या आत्म्याशी एकरूप होणार आहे. त्या दोन्हीचं आत्मब्रह्म ऐक्य आहे. आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्य आहे हे तेवढं त्याला ठाऊक नव्हतं. एका छोट्याशा 14 वर्षाच्या मुलगीनं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे, 1400 वर्षाच्या तपोवृद्ध असणाऱ्या, ज्ञानी असणाऱ्या असे चांगदेव महाराज जे होते, त्या चांगदेव महाराजाला उपदेश करताना ब्रह्म कसं आहे याचं दृष्टांतानं वर्णन केलेलं आहे. सूत आणि कपडे, धोतर, लुगडे. इथं एकच सूत, नाना कपडे, धोतर आणि लुगडे. एकच सोनं, नाना लेणं, असं म्हणलेलं आहे. त्यामुळे ब्रह्म हे जगामध्ये उघड्या रूपात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून इथं म्हणलंय, जे ते विश्वाणकाराचे विसुरे. हा सगळा जगातला पसारा जो आहे तो भगवंताच्या टाकसाळीतून तयार झालेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के मारून पाठवलेला आहे. वेगवेगळे प्रकारचे जे आकार आहेत ते आकार आपल्याला दिलेले आहेत. पण त्यात सगळ्या ज्या उपाधी ज्या आहेत त्या उपाधीच्या पाठीमागं असलेलं चैतन्य मात्र एकच आहे. ते आम्हाला दिसत नाही. मग इथं कुणाला दिसतं म्हणून सांगितलं तर जे योगारूढ झालेले पुरुष आहेत त्यांना कळतं. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संत म्हणजे योगारूढ पुरुष स्वीकारतात. उपाधीकडे बघत नाहीत. ते कसा दिसतो असं बघत नाहीत. तो माणूस आहे की दुसरा चतुष्पाद प्राणी आहे असं त्यांचं लक्ष नसतं. आणि त्यामुळं वेगवेगळ्या रंगाची आणि गंधाची जरी फुलं असली तर त्या फुलांना त्याला पकडून ठेवणारा धागा एकच असतो. सगळा अलंकार बघितलेत ना आपण, बघतो सगळे जगामध्ये एवढे सगळी विविधता आहे, पण त्याला पकडून ठेवणारं चैतन्य मात्र एक आहे. तसं हाराचं उदाहरण आपण जर घेतलं तर हारामध्ये विविध रंगाची, विविध झाडांपासून मिळालेली, विविध वासाची, विविध आकाराची सगळी फुलं आपण एकत्र बांधतो. पण बांधणारा जो धागा आहे तो मात्र दोन नसतात, विविध नसतो, एकच असतो. हा एक धागा म्हणजे चैतन्य परब्रह्म आहे. त्या परब्रह्मामध्ये, त्या परब्रह्मानं या विश्वाच्या या हारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विश्वाचे अलंकार ओवून ठेवलेले आहेत आणि त्यांना पकडणारा धागा म्हणजे भगवंत आहे. जसं मातीपासून वेगवेगळ्या प्रकारची आकाराची मडकी बनवली तर सगळ्यात माती मात्र एकच असते. विचार केला तर माऊलींची उभी आहे 9व्या अध्यायामध्ये, बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारो, तैसामध्ये एकाचा विस्तारू ते हे जग. जगाचं वर्णन करताना माऊली काय बोलतात बघा, बीजची झाले तरू म्हणजे एखादी बीज झाडाचं रूप घेते, अथवा भांगाराची अलंकारो, सोनं जे आहे, भांगर शब्दाचा अर्थ आहे सोन्याचे अलंकार होतात. जसं बीजापासून झाड तयार होतं आणि सोन्यापासून अलंकार बनतात, तैसा मज एकाचा विस्तारू, तसं मामी एकच आहे, त्या एकाचा विस्तार म्हणजे हे जग आहे. म्हणजे जग हे माझे हातपाय आहेत, माझी सगळी इंद्रिय म्हणजे जग आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, एकाच देहापासून. आणि देह कुणाचा आहे? त्या विराट पुरुषाचा देह आहे, विश्वाचा परमेश्वराचा देह आहे. आणि तो परमात्मा
या देहावरचे जे वेगवेगळे प्रकारचे अवयव आहेत ते म्हणजे ही सृष्टी आहे. म्हणून म्हणतात बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू 65 नंबरची ओवी 9व्या अध्यायातली फार सुंदर वेदांताचं वर्णन करणारे ओवी आहे. त्यामुळे सोनं आणि अलंकार, बीज आणि वृक्ष जसे वेगळे नाही ह्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. बीज म्हणजे झाड आणि झाड म्हणजे बी, अलंकार म्हणजे सोनं आणि सोनं म्हणजे अलंकार. वेगळं वेगळं करता येत नाही. तसं सोने अलंकार बीज किंवा वृक्ष जसे वेगळे नाहीत तसं त्यांची दृष्टी ब्रह्मभावामध्ये स्थिर झालेली असते. कुणाची? त्या योगारूढ पुरुषांची. ते सौहृद मित्र उदासीन मध्यस्थो द्वेषबंधू शब्द वापरलेला आहे. मध्यस्थ द्वेषबंधू साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशेषते. इतकी विशेषता त्यांच्या वागण्यामध्ये असते की सगळं जग जे आहे ते ईश्वरानं व्यापलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा मला वाटते सुरुवातीला श्लोक आहे बघा, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. सगळं जग, जगातलं सगळी चराचर सृष्टी जी आहे ती ईश्वरानं झाकलेली आहे, व्यापलेली आहे. ईश्वर त्याचा त्राता आहे आणि तो करता आहे. ईशावास्यमिदं सर्वं, सगळं जे आहे विश्वातलं ते. त्यामुळं तुकोबासुद्धा वर्णन करताना काय म्हणतात बघा, तुकोबाचा अभंग फार सुंदर आहे बघा. उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. मगाशी आपण विचार केलेला होता, उदक म्हणजे पाणी, पाण्यापेक्षा तरंग वेगळा कसा असेल, लाट ही पाण्यापेक्षा कशी वेगळी असेल. पण लाटेला आपण पाणी आहोत हे लवकर कळत नाही. मात्र या एकूण विश्वालंकाराच्या निरसुरी शब्द वापरलेला आहे, विसुरे. ह्या पसाऱ्यामध्ये त्या अलंकाराला कळत नाही मी मुळात सोनं आहे, अलंकाराला कळत नाही. आता ही गोष्ट जशी लाटेला समजत नाही आपण समुद्र आहोत. इथं तुकाराम महाराज म्हणतात उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. आणखीन एका अभंगामध्ये काय म्हणतात बघा, उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग. म्हणजे जे तरंग असतात ना ते त्या पाण्याचाच एक भाग असतात. पाण्यापेक्षा वेगळं कसं येईल सांगा बघू. पाणीच नसेल तर लाट कशी निर्माण होईल. मग लाट जी असते ती लाटेनं आपलं उसळणं जर बंद केलं तर तीच लाट आपण पाणी आहोत या अनुभूतीपर्यंत येऊ शकते. लाट शब्दाचा अर्थ आहे जीव. जीव नेहमी प्रक्षोभक असतो. अंतःकरणात ह्या इंद्रियांच्या काय असतो, तालावर नाचत असतो आणि त्यामुळे विक्षिप्तता आणि चंचलता त्याच्या चित्तामधली जातच नाही. जशी लाटसारखी रात्रंदिवस आदळत असते, पाण्यातूनच तयार होते आणि पाण्यावर आदळते. पण पाण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व वेगळं मानून राहते आणि म्हणून ती पाण्याशी एकरूप होत नाही. आणि झाली तरी आपण पाणीच आहोत हे तिला कळत नाही. तसं जीवाला ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी असं माऊली जे बोलतात, तसा जीव मूळचा परब्रह्मस्वरूपानं आहे हे फक्त एका योगारूढ पुरुषाला कळू शकतं, अन्याला कळणार नाही. ते जे ते विश्वालंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे. सगळी वेगवेगळी आकार, मडकी तुडकी काहीतरी बुडकी असतात. मातीच्यापासून किती तयार करतात बघा, भांडी छोटी मोठी, मूर्त्या पण तयार होतात. पण त्यात अखंड भरून राहिलेलं तत्व कोणतं असेल तर ती मातीच असते. माती त्यांना पकडून ठेवते, माती मडक्याला पकडून ठेवते म्हणून मडकं शिल्लक आहे. तसं या विश्वाला हा विश्वनियंता जो आहे परब्रह्म ज्याला आपण म्हणतो त्या परब्रह्मानं धरून ठेवलंय. त्याच्या आधारावर हे विश्व स्थिर आहे अशी त्याची जाणीव राहते. आणि म्हणून म्हणलेलं आहे घडले एकची भांगारे परब्रह्मी. एकाच भांगारातून एकाच सोन्यातून हे सगळे विश्वाचे अलंकार विविध आकाराचे आणि नामरूपाचे तयार झालेले आहेत. ऐसे जाणणे जे बरवे. आता 99व्यामध्ये काय म्हणतात बघा, ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे. म्हणून आज वाचे न झकवे येणे आकार चित्रे. आज वाज म्हणजे काय तर वरवरच्या ह्या चित्रांना आणि आकारांना, आकार चित्रांना तो न झकवे म्हणजे फसत नाही, चकवला जात नाही, तो फसत नाही. इतकी दृढ त्याचं बुद्धीचा निश्चय झालेला असतो. तो विचार करतो सगळी आकार चित्र ही जी आहेत ही परब्रह्माच्या टाकसाळीतून तयार झालेली आहेत. जरी ती नाशवंत आहे, जरी ती मिथ्या आहे, तरी पण त्याचा सोर्स जो आहे तो परब्रह्मच आहे
हे मात्र त्यांना समजत असतं आणि हे त्यांनी जाणलेलं असतं. असं उत्कृष्ट ज्ञान त्या योगारूढ पुरुषाला संपूर्णपणे प्राप्त झालेले असते. फावले प्राप्त झाले, आगवे संपूर्ण, बरवे उत्कृष्ट दर्जाचे, छान मस्तपैकी यथार्थ ज्ञान झालेलं असतं. आम्हाला अर्धवट ज्ञान असतं म्हणून आम्ही अज्ञानी आहोत. आणि त्यांना त्याचं पूर्ण अपरोक्षत्वानं ज्ञान असतं. त्याला यथार्थ ज्ञान म्हटलेलं आहे. यथार्थ म्हणजे खरंच त्या अर्थाशी एकरूप होणारं, बरोबर तसं. अशा अर्थानं हे जाणणे जे बरवे, हे जाणणं जे आहे हे बरवे म्हणतात. बरवे शब्दाचा अर्थ आहे उत्कृष्ट ज्ञान त्याला झाल्यामुळे तो नामरूपाला फसत नाही. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. आपण ह्या स्वप्नीतील मृगजळाला फसतो. मृगजळाचं पाणी खरं वाटायला लागतं, पण शहाणा मनुष्य असेल तर माणसाला तो जाणवतं की लांब दिसणारं जे दिसतं उन्हात, दुपारच्या भर दुपारी मध्य दुपारीच्या वेळी अगदी सूर्य जेव्हा माथ्यावर असतो तेव्हा या अशा पडीक अशा एका मोकळ्या मैदानामध्ये पाणी आहे असा भास होत असतो. पण रोज बघणारी माणसं जी असतात त्यांना माहीत आहे ते फसत नाहीत. पण हरिण काय करतं? हरिण फसतं मात्र. कारण हरणाला कळत नाही म्हणून. हरणाला कळत नाही हा एक मुद्दा, आणि हरणाला तहान असते हा एक मुद्दा. मृगाची तहान हे मृगजळ दिसण्याला कारण बनते एक, आणि दुसरं मृगजळाचं खरं स्वरूप झाकलं गेलं असल्यामुळे अज्ञानामुळे त्या मृगाला कळत नाही, दुसरा मुद्दा. दोन मुद्दे त्यामध्ये आपण लक्षात ठेवले पाहिजेत बरं काय. आणि जीवाच्या दृष्टीनं जीवाच्या ठिकाणी ते मृग आहे, ते हरिण आहे, लक्षात घ्यायचं. आणि मृगजळ ज्याला आपण म्हटलेला आहे तो हा विश्वाचा विविध आकारानं नटलेला जो पसार आहे त्याला मृगजळ म्हटलेला आहे. माऊली आपल्या अभंगामध्ये बोलतात, ज्ञानदेवांच्या गाथेमधला अभंग आहे, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. सगळे स्वप्नातले स्वप्न एक आणि स्वप्नातला आणि मृगजळ, किती डबल दृष्टांत देतात माऊली बघा. वास्तविक नुसतं मृगजळ म्हटलं असतं तरी ते खोटं आहे, मिथ्या आहे कळलं असतं. असं नाही, स्वप्न पण मिथ्या आहे. मिथ्या स्वप्नात दिसलेलं मिथ्या मृगजळ आता किती वर्णनाने करायचं सांगा. तसा हा दृश्य पसार आहे. आणि जे जे दृष्टीला पडतं देखणे सकळ ते कसं आहे? स्वप्नातलं म्हणजे मिथ्या स्थितीतलं मिथ्या पाहणं आहे. त्यामुळे इथं म्हणतात की स्वप्नीतलं मृगजळ आहे. आणि म्हणून अशा आकर्षणाला बळी पडत नाहीत. ते का पडत नाहीत? माऊलींचा अभंग आपण आता बघितला तो, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवीवराचे. तू बाबा ह्या विचार या सगळ्या पसाऱ्याला खरं मानशील आणि फसशील तर फसण्यापेक्षा काय कर, खरं रूप जे आहे ते बाप रखुमा देवीवराचं, विठ्ठलाचं आणि भगवंताचं रूप आहे. भगवंताचं चिंतनच, आत्मस्वरूपाचं चिंतन तुला या दृश्य देखण्या आकर्षित करणाऱ्या पसाऱ्यापासून दूर नेऊ शकतं, बाजूला काढू शकतं. तुला तिथं फसायची काय गरज नाही. हे जाणणे जे बरवे ते फावले ते आगवे, त्याला पक्क कळलेलं असतं. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे त्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं असतं. नुसतं ज्ञान नाही, परोक्षत्वानं हे कळणारं नाही. त्याला अपरोक्षत्वानं म्हणजे प्रत्यक्षानं झालेलं असतं. त्यामुळं कितीही जरी दिसलं तरी तो त्याला खरं मानत नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, जर खरा म्हणून जर त्याच्याशी तो व्यवहार करत असला तरी हे भगवंताच्या म्हणजे परब्रह्माच्या टाकसाळीतून तयार झालेली ही आकार चित्र आहेत म्हणून तो त्याच्याशी व्यवहार करतो. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत बरं काय. तो त्याला मिथ्या तरी समजतो, नाशिवंत समजतो, पण नाशिवंतासाठी बरोबर व्यवहार पण करावा लागतो. मग व्यवहार करताना मात्र काय समजतो, हे सगळा जो पसार आहे हे भगवंताचं लेकरू आहे. जग म्हणजे जग हे भगवंताचं बाळ आहे, भगवंत पिता आहे त्याचा. मग त्या पित्यापासून झालेली लेकरं सगळी समान नाहीत का, असा त्याचा विचार होतो. त्यामुळं वरच्या आकार चित्रांना तो समजतो जरी ती नाशिवंत आहे तरी सुद्धा ती भगवंतातूनच तयार झालेली आहे ही आकार चित्र, म्हणून फसत नाही. हा मुद्दा त्या आहाच न झकवे. आहाच वाच म्हणजे काय, वरच्या विश्वाच्या आकाराला तो फसत नाही.
किती आकार धारण केले तर त्या विश्वाच्या पाठीमागे असलेला विश्वंभर जो आहे त्या विश्वंभराच्या नादात तो असतो. त्यामुळे वरची चित्र त्याला फसवू शकत नाहीत. किती असू द्यात वरती समोर फिरत असतात ते, आणि त्यामुळे त्याला फसायला काही जागाच नसते. त्यामुळं त्याच्या आकर्षणाला तो बळी पडत नाही. त्या आकर्षणात त्या मागील तत्वाचा त्याचा विसर पडत नाही. म्हणजे का? कारण उपाधीत गुंतत नाही ना. हे आकार चित्र म्हणजे उपाधी आहेत, वेगवेगळे आकार प्राप्त झालेले आहेत, वेगवेगळी नावं प्राप्त झालेली आहेत, याचा अर्थ त्या उपाधी आहेत. त्यामुळे उपाधी बघत 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 तो उपाधीकडे बघेल आणि उपाधीशी व्यवहारही करेल. पण उपाधीच्या पाठीमागे असलेलं तत्व मात्र तो कधी विसरत नाही. म्हणजे मातीच्या भांड्याकडे बघेल, वेगवेगळ्या प्रकारची भांडी पाहिजे, पण भांड्याकडे बघताना त्याचं खरं लक्ष जे आहे ते मातीकडेच असेल. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार पाहिजे, पण अलंकार पाहताना त्याच्यामध्ये दडलेल्या सोन्याकडेच त्याची दृष्टी असते. तसं जगामधल्या विविध आकाराचे सगळे जीव, सगळी सृष्टी विविध आकारानं नटलेली असली तरी ह्या आकारांना निर्माण करणारा जो निर्माता आहे त्याच्याकडे त्याची दृष्टी सतोदित राहते. म्हणून निर्मितीमध्ये गुंतू नये, तर निर्मितीच्या पाठीमागे असलेला निर्माता शोधावा. म्हणून निर्मितीला कमी लेखू नये, फार महत्वाचा मुद्दा नाही. निर्मितीला कमी का लेखू नये? कारण निर्माता परब्रह्म साक्षात भगवंत त्याचा निर्माता आहे, म्हणून त्याला कमी लेखू नये. ठीक आहे, मिथ्या लेखावं. मिथ्या लेखन याचा अर्थ तुच्छ लेखन नव्हे बरं काय. त्याच्याशी जेवढा व्यवहार करावा लागतो तेवढा करून झाल्यानंतर त्यातला जो कमीपणा आहे किंवा त्यातलं जे असलेलं अपूर्णत्व जे आहे ते अपूर्णत्व बघून न बघता त्याच्या पाठीमागं पूर्ण कुठं आहे, ज्या पूर्णातून हे अपूर्ण तयार झालं याचा विचार तो करतो. त्यामुळे उपाधीमध्ये गुंतून राहत नाही. सुखदुःख सुद्धा उपाधी आहेत. त्या सुखदुःखाच्या सावल्या त्याला भीती दाखवत नाहीत. अनेक येणाऱ्या संकटात सुद्धा तो आपल्या आनंदाचं स्रोत विसरत नाही. मला जी सुख येतात, दुःख येतात, ही सुख आणि दुःख येणारं जे केंद्र आहे ते मात्र आनंदाचं आहे. आनंदातून सुख दुःख येतात. म्हणून हे शुद्ध असं सर्वोत्तम ज्ञानाची प्राप्ती तो त्याला झाल्यामुळं ही अनेक प्रकारची जी चित्र आहेत ते चित्रात तो गुंतत नाही. विश्व पाहतो पण विश्वाच्या अधिष्ठानाचं निधिध्यासन करतो. बघा, पाहताना विश्व पाहतो आणि जाणून घेताना मात्र अधिष्ठानाला जाणून घेतो. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठी लागले, अशा त्यांच्या चरित्रामध्ये एक हकीकत सांगितलेली आहे. का तुपाची वाटी घेऊन लागलेत? कारण तू कोरडं कशी भाकरी खाशील, तर त्या कोरड्या भाकरीला तूप पाहिजे ना, म्हणून तूप घे. आता त्यांना कुत्रं वाटलं असतं तर ते तूप म्हणून पाठी लागले नसते. कुत्र्याचा आकार आहे पण आतमध्ये परब्रह्म आहे, असा विचार त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे हे सगळं आवरणाने आवृत्त झालेलं ज्ञान असतं. म्हणून आकाराच्या चित्राकडे पाहून तुम्ही आम्ही फसतो. म्हणून माझीच पोरं मला माझी वाटतात आणि दुसरी मुलं मात्र आपला भाव्या दुसऱ्याचं कार्टाचा साधा मराठी म्हण आपली आहे, त्यात खूप काही दडलेलं आहे बरं काय. विचार केला तर लक्षात येईल की आपण आपल्यापुरतं आपली दृष्टी सुधारून घेतलेली असते. दुसऱ्याकडे पाहताना मात्र ती दोषानंच युक्त असते. त्यामध्ये कुठं चुका आहेत हेच पाहिलं जातं आणि आपण फसतो कशामुळं माहिती आहे? तर त्या आकारामध्ये फसतो, आकर्षाला आकर्षित होतो, आकार खरा म्हणतो. आणि आकाराच्या पाठीमागं असलेला जो आकार देणारा जो आहे त्या आकार देणाऱ्याला विसरतो. ज्याने हे निर्माण केलं त्या विश्वनियंत्याला लक्षात ठेवणं म्हणजे अधिष्ठानाकडे लक्ष असणं आहे. म्हणून इथं जो योगारूढ पुरुष आहे त्याचं लक्ष अधिष्ठानाकडं असतं. आज आपण एक 2-3 ओवींचा विचार इथे केलेला आहे. 96, 97, 98 आणि 99 या 4 ओवींचा विचार आजच्या चिंतनामध्ये झालेला आहे. आपला 6वा अध्याय सुरू आहे. आता योगाच्या प्रक्रिया पुढे सुरू होणार आहेत. आपण आता तयार राहिलो पाहिजे की ज्याच्याशी आपला फारसा संबंध येत नाही असं विवेचन ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुभवातलं आहे, ते आमच्या अनुभवातलं नाही आहे. तरी पण आपल्याला ज्ञानेश्वरीचा विचार म्हणून माऊलीच्या कृपेने जेवढं समजेल तेवढं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.